नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आहे अर्चना। अर्चनाच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। मी बासमती राईस घेतलेला आहे, तुम्ही हवं ते कुठलाही राईस वापरू शकता। मी ह्या पेल्यानं 2 पेले घेतलेला आहे। मी भाजी घेतली, शिमला मिरची घेतली, गाजर घेतले आणि कांदा घेतला। माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढेच मी घेतलेले। कुकर मध्ये करायचं आहे आपल्याला। एक 5 ते 10 मिनिटांमध्ये हा भात होऊन जातोय। 2-3 चमचे ऑइल घालायचे। एक 2 तेजपत्ते, 2 दालचिनीचे तुकडे, 1-2-4 मिरं, भाज्या छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं। मी 2-3च भाज्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता। भाज्याला मीठ येईपर्यंत थोडंसं मीठ घालायचे। पाच मिनिट आपण असे सोडून देणार आहे, याला थोडंसं मऊ होईपर्यंत। भाज्या आपल्या छान फ्राय झालेल्या आहेत। थोडंसं तेल घालून आता आपल्या त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। हळद घालूया थोडी, एक चमचा लाल तिखट घालते, त्याच चमच्याने मी थोडासा बिर्याणी मसाला घालते। सगळ्यात साधी आणि सोपी रेसिपी आहे, कोणी झटपट बनवू शकतो आणि हेल्दी पण आहे। आपण याच्यामध्ये भाज्या वापरतो त्यामुळे हेल्दी आहे। ह्या भांड्याने मी तांदूळ घेतले होते ना, त्याच भांड्याने आपल्याला फक्त 2च पेले पाणी घालायचे आहे, जास्त पाणी घालायचं नाही। एवढंच आपला भात असा एकदम मोकळा फडफडीत शिजून होणार आहे। आणि जास्त हे करायचं नाही, फक्त 1 शिट्टी द्यायची। पाण्याला जास्त चांगली उकळी आल्यावरच आपल्याला त्यात तांदूळ सोडायचे। मीठ थोडंसं मग मी घातलं होतं, तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकता तुम्ही। धने जिऱ्याची पूड घालायची थोडी। हा तांदूळ एक 10 ते 15 मिनिट तरी भिजवून ठेवा, छान फुलून येतं मग भिजवल्यामुळे। उकळी आली, आता आपण तांदूळ घालणार आहे।
पाणी झालंय की नाही. जास्त काय करायचं नाही आपल्याला, फक्त एक शिट्टी करायची आहे आणि एक 5 मिनिट एक शिट्टी करून 5 मिनिट फक्त मंद आचेवर ठेवून बंद करून द्यायचंय. बघा कसा मस्त झालाय आपला पुलाव. अगदी पातेल्यात केल्यासारखं झालंय का नाही. आहा, आता सर्व करायला घेऊया आपण. बघू शकता कसा मस्त झालाय आपला पुलाव. त्याच्याबरोबर मी कढी सुद्धा केलेली आहे. सर्व केलंय. खाऊन घ्यायची तयारी आहे आता. तर माझी लेक खाऊन घेणार आहे.